आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो एक एक दोन दोन स्प्रिंकलर सुरू होते. त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसं ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल. कारण लहान लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात, त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ऍडमिट करतो आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असं तर मग त्यांची खैर नाही आहे, एवढं लक्षात ठेवा त्यांनी.